मंडळी नमस्कार. मी सुजाता जोग. परिक्रमामध्ये आपलं स्वागत. नुकतीच संक्रांत झाली. संक्रांतीला स्नान आणि दान या गोष्टीचं खूप महत्त्व आहे. विशेष करून गूळ आणि काळे तीळ किंवा पांढरे तीळ हे दान खूप मोठ्या प्रमाणावर करावं असं सांगितलेलं आहे. स्नान तर काय, त्यावेळी पवित्र नद्यांच्या काठी खूप गर्दी असते आणि ते स्नान आणि दान करून पुण्य मिळवण्यासाठी लोकांची जशी काही झुंबड उडते. तर आता माझा भाऊ पौरोहित्य करतो, त्यामुळे लोक जे दान किती प्रमाणात आणि काय काय करतात हे मला बघायला मिळतं. त्याच्यामध्ये प्रत्येक वेळी अन्नदान असतं असं नाही. कोरडा शिधा असतो सुद्धा. दक्षिणा तर असतेच, पण कोरडा शिधा, त्याच्यामध्ये गहू तांदूळ, त्यानंतर पिठं असतील किंवा डाळी असतील, अगदी भाज्यासुद्धा त्याच्यात असतात. तर अशा प्रकारचं दान लोक विप्रांना देतात, म्हणजे ब्राह्मण वर्गाला देतात. आणि इतर ठिकाणीसुद्धा जाऊन दानधर्म करण्याचा लोकांचा कल असतो. तर हिंदू संस्कृतीमध्ये 5 प्रकारची दानं श्रेष्ठ सांगितले. विद्यादान, भूदान, गोदान, त्यानंतर कन्यादान आणि अन्नदान. तर त्याच्यामध्ये अन्नदान हे खरं तर पहिल्या क्रमांकावर आहे. कारण अन्नदान आपण ज्यावेळी करतो त्यावेळी एक क्षण असा येतो की माणूस म्हणतो आता पुरे. पण ही बाकीची जी दानं आहे, आता तुम्ही 2 काही दान केल्या तर त्याला आणखी हव्याशा वाटतील, मग तो कोठा तयार करेल आणि असं सगळं वाढत, ती जमीन अजून थोडी हवी, अजून थोडी मिळेल. थोडी दान केली की तो म्हणतो अजून 2-4 एकर मिळाली तर बरं होईल. म्हणजे ती त्याची हाव संपणारही नाही. पण अन्नदानाच्या बाबतीत असं होत नाही. त्यामुळे अन्नदान हे माणसाला तृप्त करतं, भुकेल्या माणसाला तृप्त करतं अन्नदान. त्याचं पुण्य सर्वाधिक आहे. स्कंदपुराणामध्ये दान कुणाला करावं, कोणत्या धनाचं करावं याविषयीची नारद, महर्षी नारद आणि धर्मवर्मा या नावाचा राजा यांची एक गोष्ट माझ्या वाचनात आली आणि त्याच्यातनं दानाविषयीचा सगळा उहापोह त्याच्यामध्ये केलेला आहे. तर कसं काय, तर नारद ऋषींच्या एकदा मनात आलं की ब्राह्मणांना भूमिदान करावी, भूदान करावं. भूदान म्हटलं की आपल्याला विनोबा भावे आठवतात ना, पाहिलं आहे आपण त्यांच्याबद्दल, वाचलं आहे म्हणजे. तर भूदान करावं. तर आता भूमी ब्राह्मणांना द्यायची, तर ती कशी असायला हवी? सुजलाम सुफलाम अशी असायला हवी, पवित्र नदीच्या काठी असायला हवी, रमणीय स्थान असायला हवं. अशी भूमी असेल तरच ती दान देण्यात, म्हणजे चांगल्यात चांगली गोष्ट निवडून तिचं दान करायचं. म्हणून नारद मुनींना आधी असं सांगितलं गेलं होतं की 3 प्रकारचं धन तुमच्याकडे येतं. शुक्लधन, कृष्णधन आणि शबलधन. तर ते कसं की कृष्णधन म्हणजे वाईट मार्गाने आलेलं धन, कुणाला तरी धमकावून, धाकदपटशा दाखवून, खून मारामाऱ्या करून, लूट करून किंवा खंडणी वगैरे अशा प्रकारचं, ते कृष्णधन. शबलधन म्हणजे कुठलं की व्याजावर पैसे देऊन कन्येकडून आलेलं धन किंवा फायदा मिळवून, म्हणजे फायदा मिळवण्यासाठी जे व्यवहार केले जातात त्यातून आलेलं धन, ते शबलधन. आणि शुक्लधन म्हणजे कुठचं, तर तुम्ही स्वतः स्वकष्टार्जित धन म्हणजे शुक्लधन. आणि शुक्लधन जेव्हा तुम्ही दान करता त्याचं पुण्य अनेक पटींनी जास्त असतं. आणि हे पुण्य शुक्लधन, शबलधन आणि कृष्णधन असं कमी कमी होत जातं. पुण्य प्रत्येकाला आहे, पण त्याचं प्रमाण कमी कमी होत जातं. कारण ज्यावेळी तुम्ही दान करता तेव्हा तुमचा पुण्याचा साठा वाढत जातो, हे बरोबर. पण तुम्ही ज्या प्रमाणात पापं केलेली आहे त्या प्रमाणात ते दान होत नाही. पण शुक्लधन जे असतं ते तुम्ही कष्ट करून मिळवलेलं असतं, तुमचं स्वतःचं असतं आणि ते तुम्ही दान केलेलं असतं. तर अशी 3 प्रकारची धन तुमच्याकडे येत असतं. त्यातलं कुठल्या धनाचं दान तुम्ही करायचं हे तुम्ही ठरवायला पाहिजे. हे एक नारदांना माहीत होतं. नारद आता भूमीच्या शोधार्थ निघाले. ते फिरत फिरत नारद भ्रमण करत असत. भूमीचा शोध घेत ते भृगु ऋषींच्या आश्रमात आले. भृगु ऋषींनी त्यांना अर्थातच ओळखलं. त्यांनी त्यांचं स्वागत वगैरे केलं, आसन दिलं, जलपान वगैरे दिलं आणि त्यांना विचारलं की आज तुम्ही इथे कसे काय आलात, कुठे भ्रमण करताय, कुठे निघाला आहात? तर नारदांनी त्यांना सांगितलं की असं असं माझ्या मनात विचार आला की विप्रांना भूमिदान करावं आणि मी चांगल्या भूमीच्या शोधात आहे. तर भृगु ऋषी म्हणाले की मी एका ठिकाणी गेलो होतो, इथली भूमी काही बघितलेली आहे मी. ती मही नदीच्या काठावर आहे आणि अत्यंत रमणीय असं स्थान आहे. ब्राह्मणांना देण्यासाठी ते स्थान योग्य आहे. तर नारद ऋषी म्हणाले चला मग मला घेऊन चला तुम्ही तिथे. तर आम्हाला दाखवा ती भूमी. मग भृगु ऋषी त्यांना घेऊन गेले. त्यांनी ती मही नदीचं परिसर त्यांना दाखवला.
नारदांना दाखवलं आणि नारदांना तो फार पसंत पडला. तर रमणीय स्थान, सुपीक अशी छान जमीन, नंतर एकूणच सगळं प्रसन्न वातावरण. नारद मुनी म्हणाले, छान आहे हे स्थान, आता मी इथे थांबतो आणि मी पुढचा विचार करतो, तुम्ही आता गेलात तरी चालेल. भृगु ऋषी निघून आपल्या आश्रमात गेले. नारद आता विचार करत बसले की आपल्याकडे कुठलंच धन नाही आहे, आपल्याला आधी धन मिळवावं लागेल, कारण ही जमीन कोणाची आहे. मग त्यांनी ऋषीवर्ग तिथून त्या मयी नदीत आंघोळीसाठी काही ऋषी आले होते, त्यांना त्यांनी विचारलं की तुम्ही कोण, कुठून आलात. तर ते म्हणाले की आम्ही इथलेच आहोत आणि आम्ही ही धर्मवर्मा राजाची सगळी जमीन आणि नदी आणि सगळं परिसर हा त्याच्या मालकीचा आहे. तर ते म्हणाले ठीक आहे, आता तो मिळवणं कसं. म्हणून नारद विचार करत होते की मागता तरी मला कोणी नाही म्हणणार नाही, याचना केली तर जमीन मिळू शकेल, पण याचना करून मिळालेलं जे धन हे आहे, धन आहे म्हणजे जमीन हे धन होईल ना, तर ते शबल धन होईल, त्यामुळे त्याचं पुण्य माझं कमी होईल. त्यामुळे तो काही एक मार्ग मला काही दिसत नाही. मग मला काय करता येईल. थोड्याने आणि काही ऋषी आले तिथे. मग त्यांनी विचारलं की मला थोडी जमीन घ्यायची आहे, पण ती मला शुक्ल दान करायचं आहे मला, तर काय करू मी. तर ते म्हणाले की अहो ते इथे म्हणे धर्मवर्मा राजा आहे ना, त्याला आकाशवाणीतून एक श्लोक ऐकायला आला आणि त्या श्लोकाचा अर्थ तो शोधतोय आणि जो माणूस त्याचा अर्थ लावून देईल, त्याला सांगेल, त्याला तो भरपूर धन देणार आहे. नारद म्हणाला, अरे बाई खूप छान आहे. मग नारद तिकडे गेले, धर्मवर्माकडे गेले, म्हाताऱ्या ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला एक अडलेले अर्थ तुम्ही सांगाल तयार आहे. मग ते म्हणाले, अनेक ब्राह्मण विद्वान येऊन गेले, तुम्ही काय सांगणार. तो म्हणाले, तुम्ही दाखवा तर खरं, आम्ही सांगतो. मग त्यांनी तो श्लोक दाखवला आणि त्या श्लोकामध्ये धनाविषयीचं सगळं विवेचन केलेलं होतं की 2 मार्ग कुठले वगैरे वगैरे वगैरे. ते प्रत्यक्षात कोणी वाचा एवढं काही लक्षात ठेवण्यासारखं सोपं नाही आहे. ते धनाविषयी ते सगळं त्याच्यात आलेलं होतं. नंतर मग राजाचं समाधान झालं. नारदांनी जे उत्तर दिलं, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर नारदांनी दिलं, शंकेचं निरसन केलं. राजा प्रसन्न झाला आणि म्हणाला, मुनिवर मी प्रसन्न झालो, तुम्ही कोण आहात. तेव्हा त्यांनी आपलं खरं रूप नारदांनी प्रकट केलं आणि म्हणाले की ते म्हणाला, आता काय तुम्हाला म्हणजे धन मला द्यायचं आहे तुम्हाला. तर ते म्हणाले, धन नाही, मला ही भूमी हवी आहे तुझी, कारण मला ती दान करायची, त्यासाठी मी हा खटाटोप सगळा केलेला आहे. तर म्हणाला, तुमचीच भूमी आहे आता ही, तुम्ही घेऊ शकता. नारद म्हणाले, ठीक आहे, मला जशी लागेल तशी मी तुझ्याकडनं घेईन. इथपर्यंत झालं. म्हणजे धनाची योजना झाली, जमीन मिळवली. आता पुन्हा ते दान कुणाला द्यायचं. इथे एक महत्त्वाचा मुद्दा आहे की दान सत्पात्री किंवा सुपात्री द्यावं. एखादा माणूस जुगार खेळतो आहे, आपल्याला माहिती आहे, ब्राह्मण आहे, वेलहेड ज्याला आपण म्हणतो, म्हणजे तपस्वी, वेदविद्यांचं ज्ञान असलेला ब्राह्मण आहे, पण तो जुगार खेळतो, वेश्यागमन करतो, असं वाईट वाईट कामं करतो, तर त्याला तो स्पष्टपणे म्हटलेलं आहे की तो दान देण्यास सुपात्र नाही, त्याला दान देऊ नका, असं स्पष्ट म्हटलेलं आहे. तर मग ते आता ब्राह्मण शोधायचे कुठे. बरं, ते बरेच ब्राह्मण लागणार होते एवढी जमीन द्यायची. तर मग नारद फिरत फिरत पुन्हा आता ब्राह्मणांच्या शोधात निघाले. तर मग एका क्षेत्रात ते आले. तिथे वाटेत ते सगळ्यांना विचारत होते की त्यांनी आधी काय केलं, परीक्षा घ्यायची ठरवलं ब्राह्मणांची. त्यासाठी त्यांनी 12 प्रश्न काढले आणि ते 12 प्रश्न तो दिसेल त्या तपस्वी ब्राह्मणाला ते विचारत राहिले. तर प्रत्येक ब्राह्मण निघून जात होता, विप्रवर सगळे निघून जात होते की नाही तुमचे प्रश्न फार कठीण आहे, आम्ही काही उत्तर देऊ शकत नाही. असं करता करता ते एका विशिष्ट क्षेत्रात आले. तिथे गेल्यावर त्यांनी तोच प्रश्न त्या ब्राह्मणांना ते प्रश्न विचारले. तर तिथले ब्राह्मण म्हणाले की हातीच्या हे का, हे लहान मूल पण उत्तर देईल आमच्याकडचं. मग नारदांनी एका छोट्या मुलाला बोलवलं, त्याला विचारलं, त्याने घडा 12 प्रश्नांची उत्तरं दिली. मग नारद खूप खुश झाले की तिथले सगळे विप्र अतिशय सज्जन, तपस्या करणारे, असे त्यांना जसे हवे होते, सुपात्र असे होते. मग ते म्हणाले, चला आता तुम्ही माझ्याबरोबर, मी तुम्हाला भूमीचं दान करणार. मग ते 84,000 ब्राह्मण होते, त्यांना घेऊन मही नदीच्या काठावर नारद आले आणि तिथे त्यांना भूमी दान केली. आता इथे मुद्दा असा येतो की कुठलं धन हवं आहे आणि ते कुणाला द्यायचं आहे. दान करा म्हणणं सोपं आहे, पण दानासाठी योग्य व्यक्ती निवडा, ही विनिमय दानाचा योग्य प्रकारे करू शकेल. ही गोष्ट माझ्या वाचनात आली आणि योगायोगाने त्याच वेळी मी आकाशीला, म्हणजे काय होतं की मार्गशीर्ष महिना होता आणि भगवंतांनी गीतेत सांगितलं आहे आपल्या विभूती सांगताना की मासानाम मार्गशीर्षोहम,
त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यात आम्ही आमच्या घरच्या विष्णूचं दर्शन घ्यायला शक्यतो आमचा जाण्याचा प्रयत्न असतो. तर 2 तारखेला मी तिकडे गेले जानेवारीच्या. आणि गेल्यानंतर दर्शन वगैरे झालं. मग माझी गावात एक मैत्रीण आता राहते, तिला बोलवून घेतलं. आणि आमच्या आणखी एक मैत्रीण, वर्गमैत्रीण, तर तिचे यजमान खूप आजारी असतात, अगदीच अंथरुणाला खिळून आहेत. त्यामुळे गावाजवळ एक नवीन वृद्धाश्रम निघाला आहे. तिथे तिने राहण्याचा निर्णय घेतला आहे आणि ती तिथे आता आपल्या पतीसोबत तिथे राहते. तर माझ्या मैत्रिणीला मी बोलवलं आणि आम्ही दोघी आणि माझा भाऊ असे आम्ही तिघं तिला भेटायला त्या वृद्धाश्रमात गेलो. बऱ्याच वर्षांनी आम्ही भेटत होतो. आमच्या खूप गप्पा झाल्या. तिचं नाव नलिनी राऊत. मला भेटायला आली होती, माझ्याबरोबर जी आली तिचं नाव आशा आगासकर. आम्ही तिघी एका वर्गातल्या. आणि माझा भाऊ माझ्यावर थोडा लहान, पण बरोबरीचा साधारण, आणि गावातला असल्यामुळे त्या नलिनी ठाकूरला तो ओळखतो. आम्ही सगळे गेलो तिथे. खूप गप्पा, आम्ही चौघांनी खूप गप्पा मारल्या. तिचे यजमान तिथे होतेच, पण ते बेडरिडन होते आणि त्यांना काही फार कळत होतं की नाही, आम्हाला खूप शंका आहे. तरी आम्ही खूप गप्पा मारल्या आणि गप्पांच्या ओघात तिने सांगितलं की संबंध सगळीकडे, ती रिटायर्ड हे आहे, शिक्षिका आहे. त्यामुळे ज्ञानार्जन किंवा ज्ञानदान हे सगळं, तर तिथे सगळं पाहिलं मी की तिथे ज्युसर होता, तिथे सगळं छान होतं. म्हणजे वृद्धाश्रम असं वाटत नव्हतं. मॉडर्न टेक्नॉलॉजीचं असलेलं बऱ्याच गोष्टी तिथे मला दिसल्या. मग ती म्हणाली, सगळे माझे विद्यार्थी गं, सगळे येतात आणि सगळं मग आमची खूप काळजी घेतात. हा वृद्धाश्रम कसा आहे हे पाहायलासुद्धा मी माझ्या काही विद्यार्थ्यांनाच पाठवलं होतं. त्यांनी बघून येऊन मला सांगितलं की चांगला आहे, तुम्ही तिथे गेलात तरी चालेल टीचर. मग त्यामुळे मी इथे आले. आता बघ, त्यांनी म्हणे हा मच्छर येऊ नयेत रात्री, डास येऊ नयेत म्हणून त्यांनी जाळ्यासुद्धा त्या विद्यार्थ्यांनी माझ्या लावून दिल्या. आता ती बाई माझ्या वेळी म्हणजे 75 उलटलेली, तिचे विद्यार्थीसुद्धा मोठेच असणार ना. तर ती या वयालासुद्धा विद्यार्थ्यांनी शिक्षिकेचे अशा प्रकारे काळजी घ्यावी. हे पण याचा अर्थ असा होतो की तिने आपलं काम, विद्यादानाचं काम उत्तम प्रकारे केलेलं आहे. उत्साही आहे ती, ते तर आम्हाला माहितीच आहे शाळेपासून. मग गप्पांच्या ओघात तिने मला सांगितलं, दानाचा विषय निघाला, देवाधर्माचा विषय निघाला. तेव्हा ती म्हणाली की, मी म्हटलं तू कुठे म्हणजे दान करतेस? ती म्हणाली, नाही सहसा मी दान केलेलं कोणाला सांगत नाही. तर म्हटलं नाही, आम्हाला सांग ना, त्यात काय. मग तिने सांगितलं की पुण्याला अशी अशी एक संस्था आहे जी म्हणजे प्रत्यक्षात असं आहे की सगळे सैनिक काही बॉर्डरवर मरत नाहीत, नाही म्हणजे लढताना मरत नाहीत. अनेक जण प्राणवायू वेळेवर न मिळाल्यामुळे, ऑक्सिजन वेळेवर मिळत नाही त्यांना, त्यामुळे पण अनेकांना प्राणाला मुकावं लागतं. त्यासाठी पुण्यातल्या एका पती-पत्नीने तिथे एक NGO काढली आणि तिथे प्राणवायू तयार करण्याचे कारखाने तयार केले तिथल्या तिथे. म्हणजे तिथल्या तिथे त्यांना गरज पडली तर प्राणवायू उपलब्ध व्हायला हवा यासाठी. तर ते मला वाटतं योगेश चितळे आणि सुमेधा चितळे अशी त्यांची नावं आहेत असं मला आठवतं आहे त्याप्रमाणे. तर ती म्हणाली की एकदा रेडिओवर, म्हणजे तुला कसं कळलं? तर ती म्हणाली, एकदा रेडिओवर मी त्यांची मुलाखत ऐकली आणि मी खूप भारावून गेले. मला असं वाटलं नाही नाही, सैनिकांसाठी आपण करायला पाहिजे. आता बघा, देशप्रेम म्हणजे प्रत्येक वेळी तुम्ही बॉर्डरवर जाऊन लढायचं नाही. तिथे जे लढत आहेत आपल्यासाठी, आपलं रक्षण करतायत, त्यांच्या सोयीसुविधा पाहणं, त्यांच्यासाठी काय करता येईल आपल्याला इथे बसून. अनेक संस्था त्यांच्यासाठी काम करतात. सरकार तर करतंच, सरकार त्यांना खूप सोयी सवलती सगळं देतं, पण तरी आपली पण नागरिक म्हणून आपली जबाबदारी आहे. त्यामुळे आपणही ते केलं पाहिजे. आणि तिचा तो एक आपण म्हणतो ना की पवित्रा, तो मला खूप आवडला. मग तिने त्यांना संपर्क साधला. तिथे तिने त्यांना मोठी देणगी दिली. मी पण भारावून गेले ऐकत असताना. नंतर मग म्हणाली की, आणि मी एकदा कोकणात म्हणे फिरत गेले होते, ते एका शाळेत गेले. आता शिक्षिका, हौस किती बघा, ती शाळा बघायला गेली. शिक्षिका ही शाळा बघायलाच जाणार म्हणून ती शाळेत गेली. त्या शाळेत गेल्यानंतर तिला कळलं की या शाळेत पंख्यांची गरज आहे. मग तिने त्या शाळेला 10 पंखे विकत घेऊन दिले. आता म्हणजे गरज ओळखून सत्पात्री दान, इथे हा मुद्दा आला बघा. तिने त्याचा विचार केला होता की सैनिकांसाठी देणं सत्पात्री दान, शाळेला पंखे देणं, मुलांच्या सोयी ज्ञानासाठी. म्हणजे आपण बघा, शाळांना जमीन देतात लोक, नंतर शाळांना इतर फंड्स देतात, लॅबोरेटरी बांधून देतात, स्पोर्ट्ससाठी लोक दान देतात, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या मार्गाने लोक दानं देत असतात आणि दान मोठ्या प्रमाणावर होतं. म्हणून तर हे सगळं चालू असतं. प्रत्येक वेळी काय सरकार करत नाही, माणसं पण खूप मोठमोठ्या गोष्टी उभ्या करतात पैशातनं. राम मंदिरात सुद्धा खूप लोकांनी दान केलेलं आहे. त्याच्याशिवाय एवढी मोठी प्रोजेक्ट उभाच राहणार नाही. लोकांचं त्याच्यामध्ये सहभाग हा दानाचा खूप महत्त्वाचा असतो. मग शेवटी म्हणाली की, मी हे कोणाला सांगत नाही, तू पण कशाला सांगायचं ना, उजव्या हाताने केलेलं दान डाव्या हाताला कळू नये अशी आपली संस्कृती सांगते.
मी म्हटलं नाही, पण या बाबतीत मी तुझ्याशी काही सहमत नाही आहे. मला असं वाटतं दिव्याने दिवा पेटवावा, दिव्यानी ज्योत. आता मला पण माहिती नव्हती ही संस्था, आता मला कळली. ज्यावेळी मला काहीतरी सत्पात्री दान द्यावंसं वाटेल तेव्हा मी ताबडतोब त्याचा विचार करेन किंवा मार्ग सुचवणं, एकमेकांना सांगणं हे खूप महत्त्वाचं आहे. कुणाला दान देण्याची इच्छा नसते असं नसतं, इच्छा असते, पण प्रत्येक वेळी सुचतं असं नाही किंवा माहीत असं आहे असं नसतं. नारदांनी जसे सत्पात्री ब्राह्मण शोधले तसे आपल्याला शोधता येतील असं नाही. तसं आपण एकमेकांशी बोलल्याने आपण कुठे दिलं बाबा, अमुक संक्रांतीच्या निमित्तानं मी अमुक दिलं. पूर्वी आता कर्व्यांच्या आश्रमाचे, हिंगण्याच्या आश्रमाचे काही लोक आमच्याकडे येतात, भाऊबीजेला येत असत, दरवर्षी येत असत. आणि अजूनही 1-2 ठिकाणी माणसं अशी भेटतात. माझ्या बहिणीकडे एक जण येतात, तर ते खूप असे शोधून जमा करून वर्गणी वैयक्तिक फिरतात, पैसे जमा करतात आणि लोकही प्रेमाने त्यांची वाट पाहत असतात की अजून कसे आले नाही, यावर्षी का आले नाहीत ते. तर अशा प्रकारे दानाचं एक महत्त्व की नलिनी ठाकूरकडनं मला हे कळलं आणि मला त्या क्षणी तिचा खूप अभिमान वाटला, आनंद पण वाटला आणि मला थोडासा मार्ग पण दिसला की हां चांगलं आहे, हे पण आपण करायला काहीच हरकत नाही. तर मी माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना सांगेन की एकमेकांना सांगा, आपण काय करतो ते आपण सांगूया एकमेकांना. चांगल्याच गोष्टी करायच्या आता आपल्याला फक्त. तर हे दानाचं महत्त्व, ही जी 5 दानं, तर 5 आपण यथाशक्ती आपण म्हणूया त्याला. अन्नदान तर आपण करूच शकतो. आपण देवळात जातो तिथे एक पैसा टाकतोच ना, काही ना काहीतरी. देवाला नाहीत म्हणून नाही आपण टाकत. आपण त्यावेळी सांगतो माझी धनातली माझी लालसा कमी कर, म्हणून आपण तिथे पैसा टाकतो. त्यावेळी त्याला तेच सांगायचं असतं की धनाची अपेक्षा माझी वाढू देऊ नकोस, म्हणून आपण देवदर्शन करतो. तर कुठल्याही पवित्र निमित्ताने आपण दानधर्म करतच असतो. दिवाळीत करतो, दसरा, प्रत्येक वेळी आपण काही ना काहीतरी दान. तर दानाबद्दल जे काही थोडंसं बोलावं असं मला वाटलं ते मी बोलली. आता मी इथे थांबते. पुढच्या वेळी पुन्हा एकदा वेगळा विषय घेऊन मी आपल्यासमोर येईल.